आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. एका अशा कायद्याबद्दल जो देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या उलथापालथीच्या काळात जन्माला आला. हा कायदा म्हणजे भारतीय संविधानातील अनुच्छेद 6. याच कायद्याने लाखो लोकांचं भवितव्य ठरवलं. चला तर मग याची गोष्ट जरा सविस्तरपणे समजून घेऊया. हे आहे आपलं भारताचं संविधान. खरं तर यातला प्रत्येक शब्द देशाच्या भवितव्याची पायाभरणी करत होता. आणि विचार करा, तो काळ कसा असेल जेव्हा देशाची फाळणी झाली होती आणि आपले कोण आणि परके कोण हा फक्त एक प्रश्न नव्हता, तर लाखो लोकांच्या अस्तित्वाचा सवाल होता. जरा विचार करून बघा, एका रात्री तुमच्या घराच्या अंगणातून एक सीमारेषा जाते आणि तुम्हाला अचानक कळतं की तुम्ही आता या देशाचे नागरिक नाहीत. कसं वाटेल? 1947 मध्ये बरोबर हेच लाखो लोकांसोबत घडलं. मग अशा परिस्थितीत भारताचा नागरिक नक्की कोण? हा प्रश्न फक्त कायद्याचा नव्हता, तो थेट लाखो लोकांच्या आयुष्याशी जोडलेला होता. तर याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या संविधानाने एक मार्ग काढला. चला आता आपण हेच बघूया की ही ओळख ठरवण्याची गरज का पडली आणि देशासमोर हे इतकं मोठं आव्हान उभं तरी कसं राहिलं. फक्त एका रात्रीत लाखो लोकांची घरं, जमीन, त्यांची ओळख सगळं काही त्यांच्यापासून हिसकावून घेतलं गेलं. जे कालपर्यंत एकमेकांचे शेजारी होते ते आज अचानक परके झाले होते. विचार करा, किती गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण असेल ते. अशा वेळी लोकांना एका आधाराची गरज होती आणि तोच आधार दिला अनुच्छेद 6. आणि इथेच येतो अनुच्छेद 6. हा कायदा नागरिकत्व ठरवण्यासाठी एक खूप महत्त्वाचा आधार बनला. आणि तो कशावर आधारित होता? तर तो होता व्यक्तीच्या वंश परंपरेवर. म्हणजे त्या व्यक्तीचे किंवा तिच्या पूर्वजांचे मूळ भारतात आहे की नाही यावर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुच्छेद 6 हा त्या लोकांसाठी होता जे फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आले. या कायद्याने त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी एक अगदी सरळ आणि स्पष्ट मार्ग दाखवला. या कायद्यातली सगळ्यात महत्त्वाची अट होती वंश किंवा मूळ. म्हणजे काय, तर यात अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की नागरिकत्वासाठी अर्ज करणारी व्यक्ती किंवा तिचे आई-वडील किंवा तिचे आजी-आजोबा यांपैकी कोणीतरी अविभाजित भारतात जन्मालेलं असायला हवं. ही अट त्या व्यक्तीचं भारताशी असलेलं नातं सिद्ध करायची. तर मग नागरिकत्वासाठी या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे त्या व्यक्तीने पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेलं असावं आणि दुसरं म्हणजे तिची मुळं भारताशी जोडलेली असावीत. ज्यांनी या दोन्ही अटी पूर्ण केल्या त्यांनाच भारतीय नागरिक म्हणून स्वीकारलं जाणार होतं. पण थांबा, फक्त वंश परंपरा असून चालणार नव्हतं. संविधानाने एक तारीख ठरवली. एक अशी तारीख जिने नागरिकत्वाच्या नियमांना एक पूर्णपणे वेगळंच वळण दिलं. ही एकच तारीख लाखो लोकांचं भवितव्य ठरवणार होती. आता प्रश्न हा आहे की कोणती होती ही तारीख? ती तारीख होती 19 जुलै 1948. ही तारीख भारताच्या इतिहासात कायमची कोरली गेली आहे. कारण ह्या एका तारखेने नागरिकत्वाचे नियम अक्षरशः बदलून टाकले. ही तारीख खरं तर एक विभाजक रेषाच बनली. हिच्यामुळे झालं काय की पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्व मिळवण्याचे 2 वेगवेगळे मार्ग तयार झाले. चला तर मग आता हे नागरिकत्वाचे 2 मार्ग नेमके कोणते होते आणि त्यांच्यात फरक काय होता हे जरा सविस्तरपणे बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की 19 जुलै 1948 ही तारीख इतकी महत्त्वाची का ठरली. इथे फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, जे लोक 19 जुलै 1948च्या आधी भारतात आले आणि तेव्हापासून इथेच राहत होते त्यांना आपोआप भारताचे नागरिक मानलं गेलं. सोपं होतं. पण जे त्या तारखेला किंवा त्यानंतर आले त्यांच्यासाठी ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. त्यांना नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागणार होता. एक औपचारिक नोंदणी करावी लागणार होती. हा जो दुसरा गट होता ना, त्यांच्यासाठी प्रक्रिया थोडी किचकट होती. त्यांना फक्त भारतात राहून चालणार नव्हतं, तर सरकारकडे एक फॉर्मल अर्ज करावा लागणार होता. इतकंच नाही, तर अर्ज करण्याच्या आधी किमान 6 महिने ते भारतात राहत होते याचा पुरावा पण द्यावा लागणार होता. आणि या सगळ्या अटी पूर्ण झाल्यावरच त्यांची नागरिक म्हणून नोंदणी व्हायची. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? अनुच्छेद 6 हा फक्त एक कोरडा कायदेशीर नियम नव्हता. नाही, ते एका नवीन राष्ट्राच्या निर्मितीच्या दिशेने उचललेलं एक खूप मोठं पाऊल होतं. हा कायदा म्हणजे भारत ही जी संकल्पना होती तिला एक मूर्तरूप देण्याचा प्रयत्न होता. फाळणीमुळे जो प्रचंड गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण झाली होती त्या वातावरणात अनुच्छेद 6ने लाखो लोकांना एक कायदेशीर आधार दिला. त्यांना आम्ही या देशाचे आहोत ही भावना दिली, एक ओळख दिली. खरं तर हा कायदा त्यांच्यासाठी एका आशेच्या किरणासारखा होता. या एका अनुच्छेदाने भारतीय या संकल्पनेला एक कायदेशीर चौकट दिली. लाखो विस्थापित लोकांना फक्त आश्रय नाही तर ओळख आणि सन्मान दिला. विचार करा, हे म्हणजे एका विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून एक राष्ट्र उभं करण्यासारखंच होतं.
थोडक्यात सांगायचे तर अनुच्छेद 6 हे फक्त नागरिकत्वाच्या हक्कांविषयी नव्हतं. ते होतं एका नव्या राष्ट्राच्या पायाभरणीविषयी. हा कायदा म्हणजे एका अर्थाने नव्या भारताच्या जन्माचीच कहाणी आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. अनुच्छेद 6 सारखे कायदे बनून आज 75 वर्ष झाली असतील, पण त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. नागरिकत्वाची व्याख्या करणं हे आजही कोणत्याही राष्ट्राच्या ओळखीचा आणि भविष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. मग आजच्या काळात नागरिकत्वाची व्याख्या काय असायला हवी यावर नक्कीच विचार करायला हवा.